हॅलो मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खूप सुंदर ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे. तुम्ही नवीन जरी शिकत असाल तरी तुम्हाला पण ही ब्लाऊज डिझाईन तयार करता येणार आहे. कारण मी खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर हे बघा, हे ब्लाऊज पीस आहे. तो मी कट करून घेतलेला आहे मापानुसार. आणि हे अस्तर आहे. तर अस्तरवरती मी मापं टाकून घेतलेली आहेत. तर ह्याची पूर्ण उंची आहे 16 आणि घडी आहे 13.5ची. मोठ्या छातीचा ब्लाऊज आहे हा. तर बघा, ह्याचा गळा मी आखून घेतलेला आहे. तो 9.25 इंचाचाच आहे उंची, कारण कमी उंचीचा आहे. आणि खाली मी 2.5 रुंदी घेतलेली आहे, वरी 2.25 घेतलेली आहे. आणि पहिला असा बॉक्स तयार करून असा आकार देऊन घेतलेला आहे. तिथून खाली 3 इंचावरती खूण करून इकडं असा त्रिकोण तयार केलेला आहे. 1.5 इंच रुंदी घेऊन खाली असा. आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे बघा गळा. इथून हा त्रिकोण पहिला कट करून घ्यायचा आणि नंतर मग हा गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. आता आपल्याला ब्लाऊज पीस आहे तो सोयीचा ठेवायचा आहे बघा. आणि त्याच्यावर हे अस्तर आहे ते पूर्ण पिनाने सेट करून घ्यायचं आहे, कारण ब्लाऊज पीस हा खूप सुळसुळीत आहे आणि व्यवस्थित फिनिशिंग येते असं सेट केल्यावरती. तर आता आपल्याला ह्याच्यावर अशी टिप टाकून घ्यायची आहे गळ्याच्या साईडनं पूर्ण. तर इथून आपल्याला टिप टाकायची आहे 1/2 इंचाची. जसा गळा आखलेला आहे तशीच आपल्याला टिप टाकून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका. जे कोणी नवीन शिकत असेल त्यांच्यासाठी खूप मी समजेल अशी पद्धत वापरून मी ब्लाऊज कटिंग शिवण मी दाखवत आहे. तर नवीन असाल त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायला पण विसरू नका, जेणेकरून तुम्हाला ब्लाऊजमध्ये ड्रेसमध्ये कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. इतकी मी सोपी पद्धत दाखवत आहे. तर बघा, खालच्या साईडनं आपल्याला टिप टाकायची आहे 1/2 इंचाची, कारण आपल्याला तिथं नंतर पट्टी बसवायची नाही. त्यामुळं खालच्या साईडनं टिप टाकून घ्यायची आहे बघा. असं व्यवस्थित सेट करायचं आहे. घडीमध्ये पडू नये यासाठी थोडं हाताने प्रेस करून व्यवस्थित टिप टाकून घ्यायची आहे. आता टिप झाल्याच्या नंतर पूर्ण पिना लावलेल्या होत्या त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आणि हा मधला जो गळ्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे असा. हा मधला पण त्रिकोण कट करून घ्यायचा आहे. व्यवस्थित कट करून घ्यायचं. आणि कट झाल्याच्या नंतर आता आपल्याला इथं पूर्ण गळ्याच्या साईडनं कट देऊन घ्यायचे आहेत बघा. जिथं त्रिकोण आहे तिथं असे कट द्यायचे आहेत. इथं पण कट द्यायचे, मध्ये मध्ये पण थोडे थोडे कट द्यायचे, जेणेकरून व्यवस्थित गळा पलटतो आणि फिनिशिंग आहे असं राहते. आता इथून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे, पूर्ण ब्लाऊज पलटवून घ्यायचा आहे बघा. पूर्ण पलटवून घ्यायचा आणि असं गळ्याच्या साईडनं थोडंसं नखाने असं प्रेस करायचं. व्यवस्थित फिनिशिंग येते आणि गळा आहे असा आपल्याला राहतो मग. आणि आता पूर्ण गळ्याच्या साईडनं टिप टाकून घ्यायची आहे त्याच्यावरती बघा. आहे असा गळा त्याच्यावर टिप टाकायची आहे. खूप कमी वेळेमध्ये होतो आणि खूप छान पण डिझाईन दिसते बघा. जास्त वेळ पण जात नाही आणि छान पण डिझाईन तयार होते आणि जास्त खर्च पण येत नाही. कमी खर्चामध्ये आपल्याला ब्लाऊज डिझाईन तयार करता येते. तुम्ही नक्कीच अशी ब्लाऊज डिझाईन तयार करा.
तर अशी टिप टाकायची आहे. तर आता आपल्याला खालच्या साईडनं पण टिप टाकायची आहे बघा. व्यवस्थित असं प्रेस करून, घडी पडू नये यासाठी थोडंसं प्रेस करत जायचं, कारण सुळसुळीत कपडा आहे. आणि खालच्या साईडनं अस्तर वरती येऊ द्यायचं नाही, याची पण काळजी घ्यायची. आणि अशी टिप टाकून घ्यायची आहे. तर आता आपल्याला साईडनं टिपा टाकून घ्यायच्या आहेत आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मी पूर्ण कट करून घेतलेला आहे. तर आता इथं पाठीच्या टक्स घ्यायच्या असतात. तर इथं छाती जास्त आहे, त्यामुळे इथून 5 इंचाने मी टक्स रुंदी ठेवणार आहे. मोठी घडी आहे, कमरेमध्ये जास्त अंतर आहे त्यामुळं. आणि असं फोल्ड करून इथं आपल्याला पाठीची डाच किंवा टक्स घ्यायचा आहे बघा. त्याला डबल टिप टाकून घ्यायची. आता ह्या पण साईडनं आपल्याला तसेच टक्स टाकून घ्यायचा आहे. तर इथं पण डबल टिप टाकायची आहे. बघा किती पटकन असा ब्लाऊज शिवणं होतं बघा. तर आता आपल्याला ह्याच्यावर लेस लावून घ्यायची आहे. तुम्ही आवडीनुसार इथं लेस वेगवेगळी पण लावू शकतात. तर असं थोडंसं गळ्याच्या साईडनं अंतर सोडून लेस लावायची, जेणेकरून लेस पण छान दिसेल आणि गळ्याचा आकार पण छान दिसतो. आणि असं इथं जिथं त्रिकोण आहे तिथं फोल्ड करायचं लेसला, व्यवस्थित मग आकार दिसतो. जिथं त्रिकोण येईल तिथं पण लेस असं फोल्ड करायची. आणि जी लेस फोल्ड करता येते तीच अशा गळ्याला वापरायची बघा. जास्त लूज पण लेस घ्यायची नाही, तिथं व्यवस्थित आकार येत नाही. तर जी तुम्हाला योग्य वाटेल ती तुम्ही लेस वापरू शकतात. व्यवस्थित सेट करायचे आहे लेसनी. खूप कमी वेळेमध्ये बघा ब्लाऊज डिझाईन तयार होते. जास्त टाईम लागत नाही. पॅच तयार करायला पण जास्त टाईम नाही, काहीच नाही. तर तुम्ही नक्कीच अशी डिझाईन तयार करा आणि खूप छान दिसतो ब्लाऊज हा. अशी व्यवस्थित सेट करायची आहे आणि टिप टाकायची आहे. अशीच वरच्या साईडनं आणायची आहे बघा. आता इथे एक्स्ट्राची आहे ती कट करून घ्यायची आहे. आता ह्याला परत खालच्या साईडनं टिप टाकायची, कारण लेस एक साईडनं वर उचकते, व्यवस्थित फिनिशिंग येत नाही, त्यासाठी परत खालच्या साईडनं टिप टाकून घ्यायची. व्यवस्थित जिथं फोल्ड केलेलं आहे त्याच्यावर पण व्यवस्थित टिप टाकून व्यवस्थित तिथं करून घ्यायचं आहे बघा. तिथं आकार व्यवस्थित येईल असं टिप टाकायची, कारण आपण तिथं फोल्ड केलेलं असतं. तिथं व्यवस्थित फिनिशिंगसाठी टिप टाकायची. तर आता आपल्याला खालच्या साईडनं पण लेस बसवून घ्यायची आहे. तर इथून थोडं अंतर सोडूनच लेस लावायची. तर अशी पूर्ण पाठीच्या भागाला लेस लावून घ्यायची. यामुळे ब्लाऊजला खूप सुंदर लुक येतो. आणि जी पट्टी पाठीमागून ज्यांना उचलते बायकांना, ती अशी लेस लावल्यावर जास्त उचकण्याचे चान्सेस कमी होतात बघा. तर आता आपल्याला इथं लटकन लावून घ्यायचे आहेत आणि खाली एखादं बटन तयार करायचं, किंवा तुम्हाला फूल तयार करता येत असेल तर तुम्ही तिथं फूल पण तयार करून लावू शकतात. तर मी तर फक्त बटन लावून घेणार आहे आणि इथं मी नॉट तयार केलेले आहेत ते मी इथं
लावून घेणार आहे बघा. तर बघा माझे लावून झालेले आहेत. तर इथं मी आता एक बटनच लावून घेणार आहे सुई दोऱ्याने पॅक करून. तर हे बघा मी इथं असं लावून घेणार आहे. तुम्ही फूल असेल तर तुम्ही फूल पण तयार करून लावू शकतात. बघा किती सुंदर ब्लाऊज दिसतो. फक्त आपल्याला लेस वापरून डिझाईन तयार करायची आहे. फक्त याच्यासाठी ₹20 खर्च आलेला आहे लेसचा आणि बटनचे ₹5. एवढंच खर्च आपण इथे केलेला आहे. बाकी काही करायची गरज नाही. कमी वेळेत पण ब्लाऊज शिवून झालेला आहे पार्टीचा आणि खूप छान पण डिझाईन झालेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.